आज आपला परिक्रमेचा 100वा दिवस. सकाळच्या वाजले 6:30. आपण निघतोय गोव्यात या गावामधून. रात्री पटेल यांच्याकडं थांबलो होतो मुक्कामासाठी. तर गोव्यात या गावामध्ये एक आश्रम पण आहे, मंदिर आहे पुढं 1-1.5 किलोमीटरवर इथून. आणि गोव्यात गावामध्ये लागलेच पटेल यांचं घर आहे. तर त्या घराच्या समोर ते व्यवस्था करतात परिक्रमावासियांची. तर चला आपण सकाळी निघतोय. आज कुठेतरी मैयामध्ये आंघोळ करू, कारण आपण 2-3 दिवस झालं कडेने चालतोय पण काही योगी आहे नाही. तर आज आपण इथं पाण्याची व्यवस्था आहे, पण तरीसुद्धा आपण जाऊ आणि पुढच्या 2-3 गावानंतर जिथं किनारा लागन चांगला घाट, तर तिथं मस्त आंघोळ करून आरती घेऊ. चला, हांडिया इथून अजून 10 किलोमीटर आहे, 10-12 किलोमीटर राहिले. तर हांडियापर्यंत जाऊ. मग नर्मदे हर. गोव्यातमधून आपण निघतच होतो की सकाळ बाकी सगळे पुढे गेले. तात्यान ते फक्त मी आणि मामाच दोघं मागं राहिलो होतो. तर त्यांनी चहासाठी बोलवले. चला आता चहा घेऊ. चला, पहिला शिर डावलायचा नसतो. मस्त मोठं गाव आहे गोव्यात, भरपूर संपन्न गाव आहे तिकडं नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती. कारण एकेकाला 100-200 एकर जमीन आहे आणि पाणी, त्यानंतर जमीन चांगली असल्यामुळं समृद्ध लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, भरपूर सगळे शेतकरीच आहेत. चला, या गावामध्ये आपण चहा प्यायला बोलवलं आहे. प्रत्येक गावामध्ये चहा म्हटलं, आज 3रा चहा आहे हा. सकाळी निघताना एक चहा झाला, त्यानंतर मध्ये एक आश्रम लागलं. चल, ते म्हणतात चहा तरी घेऊन जा, काहीतरी पाणी तरी. मनोहरपुरा या गावामध्ये आपल्याला घाट लागलाय. सगळ्या आपण निघल्यापासून मी याच्या कडेनेच चाललो होतो, पण मनोहरपुरामध्ये एकदम आपण घाटावरती आलोय. सकाळी आपण आंघोळ करून नाही निघलेलो तिथून. चला, तर मनोहरपुरामध्ये घाट सांगितलाय, बघू घाट कुठं आहे ते, आणि आंघोळ करून आरती घेऊ आपण. रस्ता आपल्याला बराच लांबपर्यंत दिसतोय. सकाळी भरपूर मोठं पात्र झालंय आणि इथंच समोर 4-5 किलोमीटरवरती उत्तर तटावर नेमावर आहे आणि दक्षिण तटावर हंडी आहे. सकाळ आज आपल्याला म्हणजे पार करावं लागते नदी. आज बरे बोट तरी आहे, म्हणजे पाणी भरपूर आहे आणि नेमावर जवळच आहे इथून. चला, अजून घाट तर नाही लागला. मनोहरपुरामध्ये घाट होता, तर तो मागं गेला. त्यामुळे आता पुढचं गाव येईल त्यावेळेस घाट बघू एखादा. बाकूड नदी आपण पार करतोय आणि बाकूड नदीच्या पलीकडे जे भामोरी गाव आहे, तर भामोरी गावामध्ये घाट आहे. चला, आपण अगोदर नदी पार करू. रुको बाबाजी, रुको. क्या कभी कम होता कभी ज़्यादा होता ये नदी का पानी. यहाँ पे कितना गहरा होगा पानी? 10-12 फीट. हाँ बाबा, अब तुम्हारा नंबर बाबा. बाबा उनको एक से उतरो बाबा, जल्दी मत. हाँ, विचारतो. इसको यहाँ पे डोंगा बोलते हैं ना. हाँ, डोंगा. और बड़ी वाली को नाव. ये वाला डोंगा. देखो वो नाव वो चल रही, वो झंडी वाली. अच्छा, बड़ी वाली नाव बोलते हैं हम. जो गंजाल नदी से कल आए, तो उसको नाव. बड़ी नाव है वो. अच्छा. उसमें एक ट्राली रेत भराती है. एक टाली रेत. रेत तो नीचे से कैसे निकालते? वो बाबा उसकी जाली बना ली उनने, वो अपनी चाह छलने वाली छलनी रहती है ना. हाँ. ऐसी जाली रहती है. तो उसको अंदर बीच में गहरे पानी में मार डालो और एक जने खींचो. अच्छा. मनोहरपुराच्या पुढचे भामोरी गाव आहे. तर भामोरी गावामध्ये बंधाऱ्याचं काम चालू आहे मैयाच्या पात्रावरती. तर ज्यावेळेस ते पात्रावरती बंधारा होईल
तर हा सगळा परिसर आहे, आपण जे आत्ता चाललो इथे, तर ती वाट नसेल त्यावेळेस, म्हणजे अजून 1-2 वर्षामध्ये हे वाट नसली तर वरून जावं लागेल. भरपूर डॅममुळं पण आता परिक्रमा मार्ग हा बदलत चालला आहे. ह्या बंधाऱ्यामुळं पण जेवढं लवकर परिक्रमा शक्य होईल तेवढं लवकर चांगलीच आहे, कारण मग जेवढी मैयाच्या सानिध्यातून परिक्रमा करता येईल. आता ह्या बंधाऱ्यामुळं तरीसुद्धा पाणी इकडं मागं थोपलेलं आहे काही. भमोरी गावातल्या घाटावरती आलो आहे आपण, आणि बंधाऱ्याचं काम चालू असल्यामुळं इथं घाट नाही राहिला, तर आपण जागा बघू कुठंतरी इथं आंघोळ करायला. इथं आहे थोडीशी जागा, दगड आहे. भामोरी घाटावरती आंघोळ झाली, त्यानंतर आरती करून आपण चला वरती चाललो आहे, जे हरिहर आश्रम आहे एकदम घाटावरती. तर हरिहर आश्रमामध्ये जाऊ. तर तिथं आपल्याला त्यांनी नाश्त्यासाठी बोलवलं आहे, चहा नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ. भामोरी घाटाच्या वरती आल्याच्या नंतर एकदम कडेला हे हरिहर आश्रम आहे, आणि एकदम मस्त आश्रम आहे. परिसर एकदम भारी आहे. आणि आतमध्ये आपण गेलो त्यावेळेस रांगोळी चालली होती कलरमध्ये. त्यांनी आपल्याला मस्त चहा पोहे नाश्त्यामध्ये बालभोगमध्ये दिले. चला आपण नाश्ता करून पुढे जाऊ. आपण भामोरी घाटावरती स्नान करून हरिहर आश्रमामध्ये नाश्ता केला, आणि आता आपण चाललो आहे हंडियाकडं. हंडिया इथून 4.5 ते 5 किलोमीटरवरती आहे. हंडियामधलं आश्रम आहे वीर तेजाजी मंदिर, नर्मदे हर. चला काहीतरी कार्यक्रम चालू आहे. आज जेवण करून आपण जाऊ पुढं. तर हंडियामध्ये आपण आज आश्रमावर न जाता जे वीर तेजाजी मंदिर आहे हंडियामधलं, नर्मदे हर, तर सगळे परिक्रमावासी आहेत. तर सगळे आज त्या मंदिरामध्ये आले होते, कारण 2 परिक्रमावासी हरदा जिल्ह्यामधले, जे की हंडियापासून त्यांचं गाव 16-17 किलोमीटरवरती आहे. तर त्यांची परिक्रमा पूर्ण झाल्यामुळं ओंकारेश्वरला जाऊन त्यांची सगळी पूजा वगैरे करून ते परत माघारी गावाकडं आले होते, आणि त्यानिमित्त कार्यक्रम ठेवलेला होता या मंदिरामध्ये. तर सगळे परिक्रमावासी आज ते इथं जेवायला बोलवून घेत होते. जेवण करून आपण पुढं निघू. मस्त जेवण बनवलं होतं. आपण हंडियावरून निघलो आहे, आणि हंडियापासून पुढं 2 किलोमीटर चौकी हे गाव आहे. तर हंडियामध्ये एक बाबा भेटले आपल्याला, तर ते म्हटले चौकीमध्ये आश्रम आहे आमचं, तर चौकीमध्ये आज मुक्कामाला थांबा. त्यांना म्हटलं की जर लवकर आलो तर मग पुढं जातो निघून. मग ते म्हटले चहा पाण्याला तरी थांबा. मग चला चौकीकडे चाललो आहे आपण. चौकीच्या पुढं रत्तालाई म्हणून गाव आहे, तर बघू आपण तिथपर्यंत जातोय का, नाही तर मग चौकीमध्ये थांबू. भरपूर ऊन आहे. हंडियाच्या पुढं 2 किलोमीटरमध्ये आपण चौकी आहे, आणि चौकीमध्ये आश्रम पहिलाही होता 2-3 वर्षापासून, पण यावर्षी नवीन आश्रमाचं काम झालं आहे, आणि त्यासाठीच आपल्याला आज बोलवलं होतं त्यांनी आश्रमावरती. ते म्हटले थांबून जा, पण आपण थोडंसं त्याचं जेवण म्हणजे थोडा प्रसाद घेऊन मैयाचा पुढं निघतोय. आज आपण रातातलामध्येच थांबतोय. पुढं आश्रम परत माहिती नाही किती लांब आहे ते, त्यामुळं चला आज रातातलामध्ये थांबू. सगुणाबाई आश्रम म्हणून आहे, एक पटेल आहेत गावामधले मोठे गृहस्थ, तर त्यांचं हे वैयक्तिक आश्रम आहे.